प्रेम ते लग्न हा प्रवास एवढा लांबेल असे वाटले नव्हते। दोन तरुण हृदये वैवाहिक जीवनाची स्वप्ने जपायला लागली होती, पण प्रतीक्षेचे तास वाढत होते। मला हरवलेला आणि उदास बघून आई म्हणाली, "काय झालं ती? अशी तोंड लटकवून का बसली आहेस?" बरेच दिवस मनोजचा फोन आला नव्हता। दोघांचे एकमेकांशी भांडण झाले नाही आई, रोज काय बोलायचं? किती दिवस लग्नाची तयारी केली, सगळे व्यर्थ गेले। मनोजचे आजोबा वारले नसते तर तुझ्या लग्नाला 15 दिवस झाले असते। तो खूप म्हातारा झाला होता। लग्न 13व्या नंतर होऊ शकले असते, पण तुझे सासरचे लोक खूप परंपरावादी विचारांचे आहेत। सावल्या नसतात असे म्हणतात। आता लग्न 5-6 महिन्यांनीच होणार आहे। आमची सगळी तयारी व्यर्थ गेली। लग्नपत्रिका वाटण्यात आल्या होत्या, फंक्शन हॉल, केटरर्स, डेकोरेटर्स आणि इतर अनेकांना आगाऊ पैसे देण्यात आले होते। लग्न 6 महिने पुढे ढकलल्याने खूप नुकसान झाले आहे। त्यामुळे मनोज खूप त्रस्त आहे आई। पण काही बोलू शकत नाही। बेटा, आम्हीही एकेकाळी तुझ्याच वयाचे होतो। दोघांच्या भावना तुम्ही समजू शकता, पण इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही। मी तर तुझ्या सासूबाईंनाही सांगितलं की सावली नसेल तर काय, सर्व दिवस शुभ कामासाठी शुभ असतात। आता लग्न झालं पाहिजे। मला इतकंच म्हणायचं होतं की ती रागावली आणि म्हणू लागली, सर्व दिवस तुमच्यासाठी शुभ असले पाहिजेत, पण आमचा सावलीवर विश्वास आहे। तो आमचा एकुलता एक मुलगा आहे। आमच्या बाजूच्या जुन्या समजुतींकडे दुर्लक्ष करून आम्ही त्याच्या मनात कोणताही भ्रम निर्माण करू इच्छित नाही। ती विचार करू लागली की आई यापेक्षा काय करू शकते आणि मी काय करू? आईला मनोजला काय हवे आहे हे कसे सांगू? नर्सरी ते इंटरमिजिएट पर्यंत आम्ही दोघांनी एकत्र शिकलो। पण मैत्री इंटरला आल्यानंतरच झाली। इंटर नंतर मनोज इंजिनिअरिंग करायला गेला आणि मी BSc मध्ये प्रवेश घेतला होता। कॉलेजमध्ये वेगळे झालो असलो तरी सुट्टीत थोडा वेळ एकत्र घालवायचो। मध्ये फोनवर बोलायचे, संगणकावर चॅट व्हायचे। MSc मी येताच माझ्या वडिलांनी लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली। मी पण आई, MSc पण ते म्हणाले की तू तुझा अभ्यास चालू ठेव, सध्या कोणते लग्न होत आहे, चांगला मुलगा मिळायला वेळ लागतो। लग्नाची चर्चा सुरू होताच माझ्या डोळ्यात मनोजची प्रतिमा तरळली। आम्ही दोघेही चांगले मित्र होतो, पण तोपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना लग्न करण्याचे वचन दिले नव्हते। आम्ही एकत्र भविष्याचे स्वप्नही पाहिले नव्हते, पण जेव्हा आईने लग्नाची चर्चा केली तेव्हा मनोजने विचार केला, मी याला प्रेम समजावे का? मनोजलाही तेच हवे आहे का? त्याच्या मनात काय आहे ते मला कसे कळणार? मी मनोजला त्याच्या आईच्या लग्नाची ऑफर सांगितल्यावर तो म्हणाला, तुझं इतक्या लवकर लग्न होईल, आता तू 2 वर्षांचा MSc ते करायला वेळ लागेल। मग काहीतरी विचार करून तो म्हणाला, मला सरळ सांग, माझ्याशी लग्न करशील का? पण आता मला सेटल व्हायला किमान 2 ते 3 वर्ष लागतील। तन्मनला आनंदाची लाट आली होती। खर सांगू मनोज, मम्मी जेव्हा लग्नाबद्दल बोलली तेव्हा मला लगेच तुझी आठवण आली। हे प्रेम आहे का? मला समजले की हे प्रेम आहे। हे बघ, जे मी आजपर्यंत बोलू शकलो नाही, तुझ्या लग्नाची चर्चा सुरू होताच माझ्या मनात आले आणि मी तुला प्रपोज केले। आता आम्ही दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे, तेव्हा या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा लागेल। तुला तिचा विचार करण्याची गरज नाही। तुला या लग्नासाठी तुझ्या आईवडिलांनाही पटवावे लागेल। तुमचे कुटुंब सहमत होईल का? बघा, मी सध्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे। माझ्या मांजरीचेही कोचिंग चालू आहे, तिलाही परीक्षा द्यावी लागेल। तसे या वर्षी तुम्हाला चांगल्या कंपनीत प्लेसमेंट मिळण्याची शक्यता आहे, कारण अनेक कंपन्या कॉलेजमध्ये येऊन नोकरी देतात। जर मला चांगली ऑफर मिळाली तर मी ती स्वीकारेन आणि लग्नाची चर्चा सुरू होताच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देईन। आमच्यात प्रेमाचा अंकुर फुलला होता आणि आमच्या या प्रेमाला आता जीवनसाथी बनण्याची स्वप्ने पडू लागली होती।
आता आपल्याच घरात याचा उल्लेख करणे आवश्यक झाले होते. मी माझ्या आईला मनोजबद्दल सांगितलं तेव्हा ती म्हणाली, तो त्याच्याच जातीचा नाहीये. असं कसं होऊ शकतं? तुझे वडील अजिबात मान्य करणार नाही. मनोजचे आईवडील तयार आहेत का? सध्या त्याच्या कुटुंबियांना याबाबत काहीच माहिती नाही. अंतिम परीक्षेपर्यंत मनोजला चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळेल आणि निकाल लागताच तो कंपनीत रुजू होईल. त्यानंतरच तो त्याच्या पालकांशी बोल. त्याने सहमत होणे आवश्यक आहे का? मम्मी, मला आधी तुझी परवानगी हवी आहे. हा निर्णय मी एकटा कसा घेऊ शकतो? मला तुझ्या वडिलांशी बोलावे लागेल. त्यांच्याशी बोलण्यासाठी मला हिम्मत मिळवावी लागेल. वडील तयार नसतील तर काय करू आई? लग्न झालं तर तुझ्या आशीर्वादानेच होईल, नाहीतर होणार नाही. येथे माझे MSc फायनल सुरू झाले. दुसरीकडे इंजिनिअरिंग पूर्ण होताच मनोजला एका मोठ्या कंपनीत चांगली सुरुवात झाली आणि भविष्यात कधीतरी कंपनी त्याला अमेरिकेला पाठवणार हेही जवळपास निश्चित झाले होते. पाठवू शकता. मनोजच्या घरात ही लग्नाची चर्चा सुरू झाली होती. मी कसेबसे आईला पटवले आणि आईने वडिलांना पटवले, पण मनोजची आई या लग्नासाठी अजिबात तयार नव्हती. या निर्णयामुळे मनोजच्या घरात वादळ निर्माण झाले. त्याच्या घरात वडिलांपेक्षा त्याची आई जास्त चालवते, हे एकदा मनोजने सांगितले होते. मनोजनेही त्याच्या घरी जाहीर केले होते की तो तिशी लग्न करणार आहे, इतर कोणाशी नाही. अखेर मनोजच्या वहिनीने त्यांच्याच पद्धतीने आईला समजावले होते, मम्मी, तुझा हा हट्टीपणा मनोजला तुझ्यापासून दूर नेईल. आजकालच्या मुलांची मानसिक स्थिती त्यांनी काय करावी हेच कळत नाही. आईवडिलांची मान्यता मिळाल्याने प्रियकर प्रेयसीने आत्महत्या केल्याची बातमी आजच्या वर्तमानपत्रात आहे. ते दोघेही प्रौढ आहेत. मनोजची कमाई चांगली आहे. त्याला हवे असते तर तो कोर्टात लग्न करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही आणि तो तुमच्या मंजुरीची वाट पाहत आहे. आता हे तुम्ही ठरवायचे आहे. मनोजचे वडील म्हणाले होते, मुला, मनोजच्या या लग्नाला माझा काहीही आक्षेप नाही. मुलगी शिकलेली, सुंदर, चांगल्या कुटुंबातील आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोज तिला आवडतो. ते आमच्या जातीचं नाही तर काय झालं, पण तुझ्या आईला कोण समजावणार? जेव्हा प्रत्येकजण तयार असतो तेव्हा मी त्याचा शत्रू आहे का? मी वाईट का होऊ? मी पण तयार आहे. आईने विचार बदलण्याआधीच मॅचमेकिंग समारंभ पूर्ण झाला होता. ठरवलं होतं की माझी MSc ते पूर्ण होताच लग्न होईल. आमची एंगेज होऊन 1 वर्ष झालं. लग्नाची तारीखही ठरलेली होती. मनोजच्या वडिलांचा मृत्यू झाला नसता तर आम्ही दोघे कुलुमनाली, शिमला येथून हनीमून साजरा करून परतलो असतो आणि 3 महिन्यांनी मनोजसोबत अमेरिकेला गेलो असतो. पण आता 6 ते 7 महिने सावल्या नाही, त्यामुळे आताच लग्न होणार असल्याचं मनोजच्या आईने सांगितलं आहे. पण लग्न पुढे ढकलल्याने मनोज खुश नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्या घरात बोलावे लागेल. होय, माझ्या घरातून काही अडथळे आले तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. पण मी काय करू? त्याच्याही काही भावना आहेत हे मला मान्य आहे. 4 ते 5 वर्षापासून आम्ही मित्रासारखे, प्रेमीसारखे भेटत आलो, पण मनोजला असा दुबळा झालेला आम्ही कधी पाहिला नाही. जरी त्याला मार्ग दाखवता आला असता तर एंगेजमेंटच्या दुसऱ्याच दिवशी त्याचे लग्न झाले असते, पण माझे शेवटचे वर्ष होते, त्यामुळे त्याचे मन दुखले होते. आम्ही एकत्र वाट पाहण्याचे बरेच तास घालवले, कधीकधी फोनवर बोलून. आम्ही दोघे लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अंतर असह्य होते. एकत्र राहण्याची इच्छा प्रबळ होत गेली. जसजसा वेळ जात होता, स्वप्नांच्या रंगीबेरंगी समुद्रात डुबकी मारत दिवस मुक्कामाच्या दिशेने सरकत होते. लग्नाच्या 10 दिवस आधी आम्ही भेटणेही बंद केले होते की आता आम्ही फक्त वधू आणि वर म्हणून एकमेकांना पाहू. पण लग्नाच्या 7 दिवस आधी बाबाजींच्या मृत्यूने आमच्या स्वप्नातील वाडा उद्ध्वस्त केला.
मनोजनेच मला बाबाजींच्या मृत्यूची बातमी दिली आणि म्हणाला, बाबाजींनाही आता जायचे होते. आपल्यामध्ये पुन्हा अंतहीन वाळवंटाचा विस्तार आहे. मला आता एकट्याला अमेरिकेला जावे लागेल असे दिसते. तुला भेटणे म्हणजे मृगजळ बनले आहे. आम्ही दोघेही 13व्यानंतर बागेत भेटलो. तो खूप भावूक झाला होता. मला आता तुझ्यापासूनचे अंतर सहन होत नाही. मला वाटतं की तुला घेऊन एका अज्ञात ठिकाणी जावं, जिथे समाज नाही, परंपरा नाही, चालीरीती नाही. दोन प्रेमीयुगुलांच्या भेटीत समाजाच्या नियमकायद्यांनी एवढा मोठा आडकाठी आणली की त्यांच्या सहनशीलतेची मर्यादाच संपली. चल आपण पळून जाऊ कुठेतरी. मला तुझी जवळची कंपनी हवी आहे. इतकं मोठं शहर आहे, हॉटेलमध्ये काही तास एकत्र घालवूया. माझी अवस्था मनोजसारखीच होती. एक मन म्हणायचे की आता काढलेली लक्ष्मणरेखा पुसून टाका, पण दुसरे मन लग्नाशिवाय हे सर्व बरोबर नाही असे संस्कारांची पिन टोचायचे. असो, मनोजची इच्छा पूर्ण झाली की ही इच्छा पुन्हा पुन्हा डोके वर काढेल. नाही, हे बरोबर नाही. बरोबर नारती. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. आपण पती पत्नी बनले पाहिजे. माझे मन आज हट्टी झाले आहे. मी भटकू शकतो. माझी काळजी घे. बागेच्या निर्जन कोप्यात तो रानटी चुंबन घेऊ लागला होता. त्याचा आवेग थोडा शांत व्हावा म्हणून मी त्याला आजही सूटही दिली होती, पण मनोजच्या दीर्घ श्वासाआधीच मी उठलो आणि अजून गुंतून जाण्याच्या इच्छेने मलाही भुरळ घात. धीर धर मनोज. हे पण भटकंतीचं ठिकाण आहे का? मी सुद्धा दगड नाही, माणूस आहे. काही दिवस स्वतःची काळजी घे. मी इतके दिवस स्वतःची काळजी घेत आहे. तुम्ही जे शोधत आहात ते आमच्या समस्येचे निराकरण नाही. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. चला, मला खूप भूक लागली आहे. मला गरमागरम कॉफी खायला द्या, मग आपण एकत्र विचार करूया. रेस्टॉरंटमधील वेटरला ऑर्डर दिल्यानंतर मी संभाषण सुरू केले. मनोज, आता तुला एक काम करायचं आहे. तुझ्या आईवडिलांना तुझ्या लवकर लग्नासाठी तयार कर, जे फार कठीण नाही. शेवटी तो आमचा हितचिंतक आहे. तुम्ही त्याला एकदाही सांगितले होते की लग्न इतके दिवस पुढे ढकलू नका आणि आता ते पूर्ण करा. मग आता मला सांगा. प्रत्येकाला काहीतरी जुने सोडून नवीन स्वीकारण्याची नाखुशी असते. शेवटी तो त्याच्या आंतरजातीय विवाहासाठी तयार आहे. आपण पाहू नका. तो सावलीशिवाय लग्न करण्यास निश्चितपणे सहमत होईल. मनोजच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. तुझं बरोबर आहे हे माझ्या लक्षात का नाही आलं? रात्रीच्या जेवणानंतर मी तुला घरी सोडतो. कोर्ट मॅरेजची तारीखही जवळ आली आहे. तीही मी वाढवू देणार नाही. ठीक आहे, आता आपण लग्नाच्या दिवशी कोर्टात भेटू. माझ्या आजच्या वागण्याने तू घाबरलीस का? या दरम्यान फोन कॉल करण्याची परवानगी आहे की नाही? चल, मला फोन करायला परवानगी द्या. रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लग्नाची औपचारिकता पूर्ण करून आम्ही दोघेही आपापल्या कुटुंबासह बाहेर पडलो तेव्हा मनोजच्या मेव्हण्याने, मनोज, आता तुम्हा दोघांवर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आहे. ती आता तुझी आहे. अहो जावई, हा भारत आहे. व्हिसासाठी आम्हाला हे सर्व करावे लागेल, नाहीतर आम्ही लग्न मानत नाही. लग्नानंतरच ती आमच्या घरची सून होईल, माझी आई म्हणाली. तो फक्त एक विनोद होता. आई, आता तुम्ही घरी जा. या दोघांकडून मी पक्ष घेऊन येई. हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर मनोजने आपल्या मेव्हण्याला विचारले, भाऊ, आमची तक्रार माझ्या आईपर्यंत पोहोचली आहे की नाही? भाऊजी, कशाला काळजी करता? आम्ही दोघे तुमच्या सोबत नाही. अमेरिकेत तुम्ही दोघे एकत्र जाल. मी अजून बोललो नाही. मी तुझे कोर्ट मॅरेज होण्याची वाट पाहत होतो. पुढे आईला समजवण्याची जबाबदारी तुझ्या बहिणीने घेतली आहे. हे जरी चालले नाही तरी मी आज्ञा घे. हो भाऊ, मम्मीला समजावण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. हो, तू प्रयत्न कर. तुला पटत नसेल तर माझं नाव घे आणि म्हण, तू आता लग्न कर ना,
भाऊ वहिनीला सोबत घे. वा भाऊ, आज तू खरंच मोठा झाला आहे. अखेर आता मी एका पत्नीचा नवरा आहे. ठीक आहे भाऊ, आता आपण जाऊ. काय कार्यक्रम आहे तुझा? काही वेळ हिंडल्यानंतर मी आधी तिला तिच्या घरी सोडेन आणि मग माझ्या घरी जाईन. माझ्या गळ्यात हात घालून मनोजने खोडकरपणे पाहिलं. हो, ती आता काय सांगते? तुझे संस्कार मला तुझा नवरा म्हणून स्वीकारायला तयार आहेत की नाही? डोळे नाचत मी किलबिलाट केला. आता तू 90% माझा नवरा आहे. म्हणजे अजून 10% कमी आहे. अजून वाट पाहावी लागेल. मला त्या दिवशी पश्चाताप झाला मनोज. पण आता मी तुझा आहे. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि